आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या 5 मुलींना एकट्याने वाढवलंय, एकट्याने सांभाळलंय. आज अजिंक्यरावांकडे बघितलं की वाटतं प्रत्येकाची आपली आपली अशी एक स्वतःची लढाई असतेच. नाही, मी समजून घेऊ शकतो त्यांना. त्यांची काय तारांबळ होत असेल, उडत असेल, अगदी जाणवतंय मला. बरं, या सगळ्यामध्ये माझ्या वृंदाची केस अगदी नेटाने लढतायत ते बघून खरंच कौतुक वाटतं मला त्यांचं. नाही नाही, चुकलंच आपलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या बायकोबद्दल आपण चुकीचाच अंदाज बांधले. हो बाई, खरंय मास्तर. मला सुद्धा ना तो माणूस चुकीचाच वाटायचा. त्याची बायको कामाच्या मागे लागली, काय काय बोललो बाई आपण. खरंच हो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय दुःख वाढवून ठेवलेलं असतं ना, काही वेळेला कळत नाही बाई आपल्याला. हो, आणि तुम्हाला सांगू का, आपल्या नशिबात काय वाढून ठेवेल तो देव, याबद्दलचे त्याचे निर्णय सर्रास चुकतातच. हो, त्या मुलांच्या डोक्यावरचं आई बापाचं प्रेम कोणाचा एकाचा आधार गेला की कोलमडून पडतच ना. तुमची मुलं काय, माझ्या 5 मुली काय, त्या कोलमडलेल्या छताखालीच त्यांचं बालपण गेलं ना. हा, तर माझी बर्फी सुद्धा राणाशिवायच वाढणार. हे 4 दिवसात आपल्या काळजात घर केलेली शमिका सुद्धा तिच्या आईशिवाय जगते ना. नाही, असं संसाराचा गाडा ओढताना आईचं आणि बापाचं प्रेम एकत्र देणं इतकं सोपं असतं का? काय काय हा असा खेळ खेळून देवाला काय कसला आनंद मिळतो ना, मला खरंच कळत नाही. बाई मास्तर, मी पण या आधी ना देवाला असाच दोष द्यायची वेळी, सारखी नावं ठेवायची. तर मला असं वाटतं बरं का, देवाचा तरी काय दोष आहे. आता मला सांगा, राजा दशरथाने जीव सोडला त्यावेळेला राम देव असून सुद्धा होता का जवळ आपल्या बापाच्या? सांग, बापाची माया मिळाली का त्याला? मुकलाच ना तो बापाच्या मायेला. तसंच बाई कृष्णाचं. कृष्ण जन्मला, पण जन्मदात्री आई आणि बाप यांची माया बालपणी त्याला नाहीच मिळाली बाई. तरी पण मला आपलं असं वाटतं, वरती जो बसलाय ना, त्यांनी कुणाच्याही आयुष्यातली देवकी जरी हिरावून घेतली तरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये यशोदा तो आणतोच त्यांच्या आयुष्यात. हा, घ्या मास्तर घ्या.